नमस्कार, मी अभिजित मोडक. आपले बदलापूर आपले हवामानच्या आजच्या वृत्तात आपले स्वागत आहे. तर आपण म्हटल्याप्रमाणे पावसाचा जोर अजूनही आपल्याकडे कमी झालेला आहे आणि जसं आपण शनिवारी सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यात अजून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, त्याप्रमाणे पाऊस आज चा जोर पूर्ण ओसरला आहे. आज दिवसभरात बदलापूरमध्ये फक्त 1 मिलीमीटरच पावसाची नोंद झालेली आहे आणि आज ढगाळ वातावरण पण कमी होते आणि बऱ्यापैकी सूर्यप्रकाशित पूर्ण दिवस वातावरण राहिले. त्यामुळे तापमानी आपल्याकडे वाढ झाली. आजचं कमाल तापमान हे 31 डिग्री सेंटीग्रेड आणि किमान तापमान हे 25 डिग्री सेंटीग्रेड. तर असंच आपलं वातावरण राहिलं आणि वाऱ्याचा वेग हा 25 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगाने हा वाऱ्याचा वेग होता. त्यामुळे एकंदरीत पावसाचा खंड आपण जे म्हणलो की मागच्या आठवड्यात की या आठवड्यात पण पावसाचाच खंड राहणार आहे, तर आपल्याकडे तसंच वातावरण आहे आणि पावसाचा खंड आपल्याला दिसून येतो आहे. त्यामुळे वातावरण पुन्हा थोडंसं उकाडा जाणवायला लागलेला आहे. कारण पाऊस नसल्यामुळे तापमान नियंत्रण होण्यासाठी आपल्याकडे दुसरं काहीच वातावरणात तसं काही विशेष घटक नाही आहेत जे आपलं तापमान नियंत्रित करू शकतील. म्हणून आता आपल्याला थोडासा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे आत्ताही आपलं तापमान जवळजवळ 27 डिग्री आसपास आहे. हे जर पाऊसचे सरी अधूनमधून असतात तर आत्ता आपलं तापमान हे 25 डिग्रीच्या आसपास असतं. त्यामुळे पाऊस नसल्यामुळे तापमान हे अधिक असून आपल्याला आता थोडं चिकट वातावरण आणि घामाघूम असं वातावरण आपल्याकडे सध्या झालेलं आहे. त्यामुळे आपण जसं म्हणलं की पावसाचा खंड हा आठवडा पण चालूच राहणार आहे. त्यामुळे येणारा आपल्या स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टलासुद्धा काही विशेष असा काही अंदाज पावसासाठी नाही आहे. त्यामुळे अधूनमधून एखाद दोन सरी येतील. बाकी वेळ सूर्यप्रकाशित आपलं वातावरण राहणार आहे. त्यामुळे आपल्याला सूर्यदर्शन बऱ्यापैकी होणार आहे त्यामुळे. आणि तसेच वातावरण हे गरम राहणार. तर दिवसादिवसा आता तापमान वाढण्याची शक्यता आहे. आज जसं आपण बोललो की 31 डिग्री तापमान होतं, तर उद्या परवा असंच 31-32 तापमान वाढू शकतं आणि या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 17-18 ऑगस्टच्या आसपास हे तापमान वाढून 33-34 डिग्रीकडे पण जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हा उकाडा आपल्याला आता सहन करायला लागणार आहे हा पूर्ण आठवडा. कारण पावसाचा जोर अगदी नगण्य असल्यामुळे तापमान हे आपल्याला वाढलेलं दिसेल. एखादी सर आली तर त्यावेळेस तात्पुरतं आपल्याला वातावरणात गारवा होईल आणि नंतर पुन्हा आपल्याला उकाडा जाणवेल. त्यामुळे हा संपूर्ण आठवडा पण पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी पण असे काहीच आपल्याला विशेष हवामानविषयी काही अलर्ट किंवा काही इशारे आपल्याला कुठलेच नाही आहेत. त्यामुळे हे पावसाचा खंड जे आपण म्हणलो की 2 आठवडे राहू शकतो, तर तोच आपला पावसाचा खंड आता चालू राहणार आहे. आणि पुढचा पाऊस आपल्याकडे म्हणजे सक्रिय होण्यासाठी अजून आपल्याला 8 ते 10 दिवस वाट पाहायला लागू शकते. त्यामुळे तोपर्यंत हे असंच अधूनमधून एखाद दुसरी सर नाहीतर कोरडे वातावरण आणि त्यामुळे तापमान वाढ आणि आपल्याला घामाच्या धाराने उकाड्याचं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळू शकतं. त्यामुळे हेच आपलं हवामानविषयीचा आजचा अपडेट आहे. आणि आपण जसं सांगितल्याप्रमाणे या आठवड्याची सुरुवात आपली जवळजवळ कोरड्या वातावरणाने झाली आहे आणि तशीच राहण्याची शक्यता आहे. फक्त एखाद दुसरी सर दुपारच्या वेळेस जर आली तर थोड्या वेळापुरती आपल्याला एखाद दोन पावसाच्या सरी पाहायला मिळतील एकदम अधूनमधून. नाहीतर शक्यतो हा आठवडा पाऊस कमीच राहणार आहे. त्यामुळे हेच आपला हवामानविषयीचा अपडेट आजच्या दिवसापुरती. तर आपल्याला आजचा हवामानविषयीचा अपडेट आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि इतर मित्रमंडळामध्ये शेअर करा. त्यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या बदलापूरमध्ये आज वातावरण काय होतं. आणि बदलापूरबरोबर आजूबाजूच्या परिसरात पण असंच साधारण वातावरण होतं. म्हणजे पुढलं आपलं मुंबई महानगर प्रदेश किंवा उत्तर कोकण आपण ज्याला म्हणतो, तिथं सगळीचकडे आज तापमान असंच 31-32 डिग्रीच्या आसपास होतं. किमान तापमान पण सगळीकडे 25-26 डिग्रीच्या आसपास होतं आणि पाऊस कुठेच विशेष काही झालेला नाही आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पण हेच वातावरण लागू आहे. त्यामुळे आता आपल्याला थोडा उकाडा जाणवत आहे आणि घाम पण बऱ्यापैकी आता यायला लागलेला आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याला पाऊस नसल्यामुळे हे उकाड्यांना आपल्याला सामोरं जायला लागत आहे. त्यामुळे हेच असंच वातावरण हा आठवडासुद्धा राहायची शक्यता आहे आणि ह्याच्यामध्ये
जर एखादी सर आली तर तात्पुरतं आपल्याला गारवा मिळेल, नाहीतर अजून तापमान वाढून जसं आपण बोललो आहे की हे 32, 33, 34 डिग्रीकडे हे पण सरकू शकतं, जसं आठवडा पुढे सरकेल तसं. त्यामुळे पावसाविषयी एवढी काही आपल्याकडे आता कुठले इशारे नाही आहेत. हे असंच पावसातला जे खंड आहे तो हा आठवडा पण चालू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना थोडंसं उकाड्याला सामोरं जायची आपल्याला सवय करून घ्यायला लागेल. तर हेच आपला हवामानविषयीचा अपडेट आहे. तर आपण पुन्हा उद्या भेटू. तर उद्याही असंच साधारण वातावरण असणार आहे. तरी आपलं दिवसभरातलं तापमान काय होतं, किती आर्द्रता होती, ते आपण जाणून घेणार आहोत. तर आतासुद्धा आपल्याकडे आर्द्रता ही 80% वर आहे आणि तापमान 27 आहे. त्यामुळे आपल्याला आपण थोडं जरी चाललो किंवा फॅनच्या बाहेर गेलो तर आपल्याला हे उकाडा आपल्याला लगेच त्याच्यामुळे जाणवायला लागणार आहे. तापमान आणि आर्द्रता हे दोन्हीचं प्रमाण जास्त असल्यामुळे असं आहे. पाऊस असेल तर तापमान कमी होतं, त्यामुळे तापमान कमी झालं की मग आर्द्रताचा आपल्याला असर जाणवत नाही. पण तापमान वाढलेलं असेल तर आर्द्रता आपल्याला लगेच जाणवते. तर लगेच आपल्याला घाम येतो आणि थोडं जरी आपण 1 किलोमीटर जरी बाहेर चाललो तर किंवा 10 मिनटं जरी बिना फॅनचे बसलो तर आपण लगेच घामाघूम होतो. तर याचं कारण आहे की आता आर्द्रता जास्त आहे हवेमध्ये. तर त्यामुळे आपल्याला हे सध्या पाऊस नसल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे आणि तापमान अधिक असल्यामुळे हे आपल्याला उकाडा जाणवतो. हेच आपला हवामानविषयीचा अपडेट आहे. तर उद्या पुन्हा भेटू इथेच आपल्या बदलापूरच्या या हवामान वृत्तामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि शुभरात्री.